मंडळी, हल्ली आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा आला की अगदी सहजतेनं आपण ORS वापरतो, पण त्याहूनही रंजक या ORSच्या जन्माची कथा आहे. गोष्ट आहे 1971ची, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्ध झालं. स्वतंत्र बांगलादेश राष्ट्र निर्माण झालं, परंतु लाखो निर्वासित भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये आले. त्या काळात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती, दूषित पाणी या गोष्टींमुळे कॉलराची लागवण झाली. कॉलराच्या ट्रीटमेंटसाठी त्या काळामध्ये फक्त सलाईन वापरली जायची, परंतु सलाईनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण दगावले जाऊ लागले. पश्चिम बंगालमधील बालरोगतज्ञ डॉक्टर दिलीप महालनबिस यांना त्यांच्या संशोधनाद्वारे माहीत होतं की जर रुग्णांना पाण्यामध्ये मीठ आणि साखर दिली तर त्यांच्या पाण्याचं ॲब्झॉर्प्शन वाढेल आणि रुग्णांचा मृत्यूदर कमी होईल. आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या ड्रममधून पाण्यामध्ये मीठ, साखर, खाण्याचा सोडा याचं सोल्युशन हे रुग्णांना दिलं. त्यामुळं अनेक रुग्ण वाचले गेले. रुग्णांच्या मृत्यूचा दर 30%हून 3.6%वर आला. अशा या महान भारतीय डॉक्टरांच्या कार्यामुळे कॉलराच्या ट्रीटमेंटमध्ये ORS थेरपीचा जन्म झाला. हजारो रुग्णांचे प्राण वाचले. या डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार